सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. गुरुचरित्रामध्ये भगवान परमात्मा 4 कोटी अभंग लिहिले संत तुकोबराय आणि याच्यामध्ये 4 त्याच्यामध्ये दाखले नारायण महाराज तुकाराम महाराज असताना 3 मुलं झाली आणि महाराज वैकुंठाला गेल्यानंतर 4थ्या महिन्यामध्ये नारायण महाराजांचा जन्म झाला. पोटात होते नारायण, साधे नाही. तुकाराम महाराज व शिवबा खासराच्या घरी त्यांच्या पत्नीला इतका राग, संसारामध्ये लक्ष नाही, कामामध्ये लक्ष नाही, फक्त तुकाराम महाराज म्हणून माग पळायचं. म्हणजे काय करावं. आणि म्हणून संध्याकाळी त्या कीर्तनाला आल्या त्यांच्या सुविद्य पत्नी आणि कीर्तन झाल्याने पाया पडल्या आणि म्हणाल्या, महाराज म्हणजे काय, उद्या आंघोळीला माझ्या घरी या. अहो एवढा आनंद झाला त्यांना शोभाना, तो काय माझ्या पत्नीला सद्बुद्धी आली आणि तुकोबाना माझ्या घरी बोलावलं. पाणी ओतलं, हे ओरडले. रामेश्वर भक्तांचे डोळे भरून आले. सांगितलं वेडेपणा केला. त्यांच्या अंगाला फोड आले का? म्हणे अजिबात नाही. ते तुझ्या अंगाला आले. एकच औषध, ज्या ठिकाणी संत तुकोबांना अंघोळ घातली तिथली ओली माती अंगाला चोळ, तुझ्या अंगाच्या भेगा बंद होतील. दावत केली, नाणीतली माती काढली, अंगाला चोळली आणि त्या काळकऱ्याच्या सांगणं होत नाही. तुकोबराय आपा तुमची खूप इच्छा होती म्हणून तुकाराम एक निष्ठेनं काम करणारी मंडळी या कार्यक्रमाला. आणि मगाशी मी एक वाक्य बोलून गेलो. जरा बोलले ना 2 मिनिटं कठोर बांधून ओढे असतील नदी असतील पार करून काय काढलं नाही, वरून कोणी पाहिलं नाही म्हणून मला वरच्या चापायचं काढलं नाही. शेवटी पानाने साथ सोडली तर कामी शेतलं धरण मात्र त्या खेळ मतदारसंघासाठी अजून सोडलं नाही. असे या मतदारसंघाचं युवा नेतृत्व दातृत्व आणि कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम. जनसामान्यांच्यावर नेहमी सत्याची निवड आणि कामेश कांबळेच्या खांद्यावर नवनिर्मितीची कावड असं ज्यांच्या वतीनं सौजन्य मी कामेश कांबळेला विनंती करतो, आपण या समयाला महाराज साहेबांचा सन्मान करायचा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. पुंडरी गौरी हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. काही गोष्ट आहे या नामाने, लेकिन किरण महाराज माने यांची थाप मृदंगाव पडली. लावणी मृदंग स्मृती तार होस सेवू ब्रह्मरस आवडीने. आदरणीय रणजित पवार बापू एका जोरदार थाळी सन्मान करतात. निखिल यादव सात महाराजांचा ब्रँड आहे. त्या ब्रँडेड माणसाच्या शुभास्ते सन्मान वारकरी संप्रदायाच्या ब्रँडेड माणसा. राम पंढरीनाथ भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. हा वारेकरांचा सन्मान, हा धारकरांचा सन्मान, हा कष्टकरांचा सन्मान. विकास नगर
विकासनगरची 4 भजनी मंडळ आहेत. गणेश भजनी मंडळ विकासनगर, गणेश भजनी मंडळ विकासनगर. चला चला बरोबर. कृष्णाई भजनी मंडळ, पावन हनुमान भजनी मंडळ विकासनगर, गजानन भजनी मंडळ विकासनगर. आपला इस्लामाबाद या कार्यक्रमात होतोय. पटपट तर चला व्यक्तपरायण रघुनाथ गणपती चव्हाण आजच्या कीर्तन सोहळ्याचे विनेकरी आणि दत्तात्रय राजाराम चव्हाण. श्री नवलाई वैष्णव मंडळ, भैरवनाथ भजनी मंडळ सोनगाव, वाकेश्वर भजनी मंडळ सोनगाव आणि संत कृपा भजनी मंडळ सोनगाव. संतोष गुरुजी मंडलिक प्रताप सिंहनगर, बबन सुतार कृष्णनगर, बबन सुतार साक्षरा, आशुतोष गुरु क्षेत्र मौली, सोनगावचे पुजारी बोरकळकर आहेत का? रघुनाथ गणपती चव्हाण महाराज, विजय पवार माया देवीचे पुजारी, विक्रम दशरथ पवार, सुनील माने वनवासवाडी, मनोज लोखंडे वनवासवाडी, होते बजरंग शंकर देवकर बेठादेव देवस्थान मंदिर संगम भूमिका. रामदास साबळे, शामराव कृष्ण नारे, प्रमोद देवसे, मधुकर देसाई, रामदास या पुढे घेतात. गंगावाडी विठ्ठल गुरुदेव मंदिर, आपल्या या वेळेत सुंदर सेवा येते आपल्यासाठी. घातली टोपी त्यांना होईल मला मी आज या आपल्या खेड व आसपास मधील आपल्या पंचक्रोशी मधील खेड, चाऊर, वनवासवाडी, पिरवाडी, संगम माऊली, क्षेत्र माऊली, सोनगाव, चिंचनेर, महागाव अशा या सर्व
गावांसाठी कृष्णा व वेण्णा या पवित्र नद्यांच्या संगमावरती एक पवित्र असा सोहळा आपण पार पाडत आहोत, जो की घरोघरी ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे की जे उपदेश दिलेले आहेत, जे संदेश दिलेले आहेत ते प्रत्येक घराघरात पोहोचावेत आणि त्या पोहोचवण्यासाठी जे आपले जे वारकरी संप्रदायातली जी लोक आता कार्यरत आहेत त्यांना एक थोडस मनाशी असं वाटावं की आपण समाजासाठी करतोय, समाजातल्या सुद्धा काही लोकांनी आपल्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. ह्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी किंवा त्यांना भावना त्यांची व्हावी की आपण लोकांसाठी काम करतोय, तर लोकांनी पण आता आपल्याला कुठं ना कुठं तरी ह्या गोष्टींचं थोडं सहकार्य व्हावं. त्याच्यासाठी उद्योजक कामेश दिलीपराव कांबळे यांच्या हस्ते या सर्व माऊलींचं जे काय आपण पूर्णपणे भजनी मंडळांना व जे काही गावातील प्रत्येक जे काही पुजारी असतील किंवा जे देवाची सेवा करतात त्यांच्यासाठी आपण एक हा सोहळा पार पाडलेला आहे आणि ह्या सोहळ्यासाठी उत्स्फूर्त असा नागरिकांचा प्रतिसाद पण मिळालेला आहे. आणि ह्या सोहळा असाच कामेशराव आयुष्यात नेहमी या सोहळ्यासाठी प्रयत्नशील राहतील व असा सोहळा नेहमी पार पडत आम्ही राहू. हा महाराज हा फक्त आम्ही ह्याच वर्षी करू असं नाही, आमच्याकडून दर कधी ज्यावेळेस आम्हाला योग्य वाटेल की आपल्याला हा सोहळा घेतला पाहिजे आम्ही नक्की घेऊ. आणि तुमच्यासारख्या परम जे काय महाराज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल एक तुमचं आमच्या सर्व खेडमधील ग्रामस्थांच्या वतीनं पुनश्च स्वागत करतो. व आज आपण जे कोण हे भजनी मंडळ असतील आपल्या इथले खेडमधील गावातील आपल्या आसपास पंचक्रोशी मधील आणि पुजारी लोक जे होते आपल्या आता जे उपस्थित आहेत, तर त्यांच्या चेहऱ्यावर एक असं हसू महाराज साहेब उमललं की ते जे कामेशरावांनी जे काही योगदान दिलं की त्या लोकांसाठी ते खरंच बघण्यासारखं होतं. आणि कामेशराव ह्या भविष्यात ह्या लोकांसाठी कायम सदैव तत्पर असतील. जे काय आपल्याला करता येईल त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. धन्यवाद. सुखासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कृष्णारी जगी कीर्ती रुडवी स्वधर्माचा मानो वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी. हे संत ज्ञानोबरायांच्या ओवीमध्ये एक अतिशय महत्वपूर्ण सांगितलं. छत्रपती शिवरायांच्या करता जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं की राजा तुला जगामध्ये कीर्ती अजरामर करायची असेल तर तुला साधू संतांचा मान वाढवावा लागेल. आणि आजच्या प्रसंगाला मला एवढं मोठं कौतुक वाटतं की ज्यांनी या साधू संतांच्या साठी ज्ञानेश्वरी दिली, टाळ दिला, विठोबा रुक्माईची मूर्ती दिली, कुणाला पेढा दिला. हे आदरणीय कामेशजी कांबळे मी यांचं खूप भरभरून कौतुक करतो की छत्रपती शिवरायांनी आमच्या समाजाला दिशा दिली आणि अशीच एक सुंदर वारकरी संप्रदायाकरता एक आपण आगळी वेगळी दिशा दिली. प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्ञानेश्वरी गेली, प्रत्येकाच्या घराघरामध्ये टाळ गेला, प्रत्येकाच्या घराघरामध्ये विठोबा रुक्माईची मूर्ती गेली. ज्या ज्या वेळी ज्ञानेश्वरी, टाळ आणि विठोबा रुक्माई पाटील ना व त्यावेळी आमच्या सगळ्या वारकऱ्यांना एकच आमचा विठ्ठल दिसेल. त्यांचं नाव आहे कामेशजी कांबळे. त्यांचं पुन्हा ऋण व्यक्त करतो आणि बोलण्याला विराम देतो. नमस्कार. धन्यवाद.